नमस्कार. परत एकदा सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रीतीचा गंध बावरा भाग 2 नुकताच पोस्ट करून झालाय. त्यामुळे आज आपण पुढील भागाकडे वळणार आहोत. परंतु तत्पूर्वी वाचक मित्रांनो, तुम्ही सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तात्काळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. शिवाय व्हिडिओ अर्धवट सोडून न जाता शेवटपर्यंत पहा आणि लेखन व अभिवाचन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि तुमच्या इतर वाचक मित्रांना शेअर करा. चला तर आता लगेच कथेकडे वळूया. प्रीतीचा गंध बावरा भाग 3. लेखिका अनामिका, अभिवाचक सेजल पुंजे. विचार करूनही कुठलीही थाप माराविषयी वाटली नाही. त्यामुळे मी खरेच काय ते सांगून टाकायचे ठरवले. यू आर राईट, मी रिपोर्टरच आहे. दी प्लस पॉईंटकडून आले आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा. इथे येण्याचा माझा हेतू वेगळा आहे. अशी सुरुवात करत तिथे दारातच उभी राहून त्यांना मी माझी कामाची सुरुवात, सोसायटी पेज, पार्ट्या, खरी पत्रकारिता वगैरे सगळे समजावून सांगितले आणि गंधारवरची स्टोरी माझ्या करिअरसाठी कशी आणि किती महत्त्वाची आहे हेही सांगितले. एक एक गोष्ट ऐकताना हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरचा राग कमी कमी होत जाऊन किंचित असे हसू आले होते. शेवटी हळूच मागे होत ये म्हणून त्यांनी मला हाताने इशारा केला. थँक्यू सो मच पुटपुटत हळूच आत गेले. बाहेरच्या दमट गरम हवेतून आत एसीची गार हवा लागल्यावर मला एकदम हायसे वाटले. त्या दार लावून आत येईपर्यंत मी अवघडून इकडे तिकडे पाहत उभी होती. घर सगळे फर्निचर अगदी चकाचक स्वच्छ होते, पण कोपऱ्यातल्या कॅबिनेटवर अर्धवट रंगवलेल्या पणत्या दिसत होत्या. इथे डायनिंग टेबल पाशीच बोलू, ये बस म्हणून खुर्चीत बसून त्यांनी त्यांचे अर्धवट राहिलेले मटार सोलायला घेतले. हो चालेल म्हणत मी त्यांच्या शेजारच्या खुर्चीत जाऊन बसले. पाणी म्हणत त्यांनी टेबलवरच्या जगमधून पाणी ओतून ग्लास माझ्या हातात दिला आणि घटाघट पाणी पितानाच विचारले, गंधारबद्दल तुला किती आणि काय माहिती आहे? मी ग्लास ठेवता ठेवता आवंडा गिळत त्यांच्याकडे पाहिले. आज काही करून काहीतरी क्लू मिळायलाच हवा. गिअर अप नीलू. मी खुर्चीतच ताठ बसली. मी पुस्तक वाचलं आहे, त्यातून जेवढी माहिती कळली तेवढीच, आणि शोधताना तुमचं नाव आणि पत्ता मिळाला. मला वाटलं मीच तुम्हाला शोधून काढलं, पण आधीच अजून हुशार लोक इथे येऊन गेलेले दिसतात. जिचावत मी ओशाळून म्हणाले, पण माझ्याकडूनही तुला फार काही मदत होईल असं वाटत नाही, कारण गंधारला मी शेवटची भेटून 7 वर्ष झाली. त्या उदास स्वरात म्हणाल्या. 7 वर्षापूर्वी त्याचे वडील वारले आणि तेव्हाच त्याने मला पुन्हा कधीच भेटू नको असं सांगितलं होतं. तेव्हापासून आमचा काही कॉन्टॅक्ट नाही. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखी छटा अगदी स्पष्ट जाणवत होती. हो, मी आता चक्रावून गेले होते. नक्की आहे तरी कसा हा माणूस? त्याच्या आईच्या डोळ्यात आता स्पष्ट दिसणारी वेदना पाहून मी त्यांच्या सुरकुतलेल्या हातावर हलकेच थोपटले. मी 1-2दा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण मला उडवून लावलं. मग आता मीही या गोष्टीचा जास्त विचार करत नाही. मॅम, ते कुठे राहतात याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? जरा वाट बघून मी हळूच म्हणाले. किन्नौर व्हॅलीजवळ चिटकुल नावाचं एक खेडं आहे. तिथून 3-4 किलोमीटर जंगलात नदीपलीकडे त्याच्या बाबांचं एक घर आहे. घर म्हणजे केबिनच म्हणता येईल. बहुतेक तो तिथे असेल, त्यांनी उत्तर दिले. ग्रेट. पटकन हा साधारण पत्ता नोटपॅडवर लिहून घेतला. मी तिथे जाण्याच्या बऱ्याच लिंक्स लावून बघितल्या, पण काही उपयोग नव्हता. आता पत्ता मिळाल्यावर मला अजून थोडे प्रयत्न करता येतील. तुझं खरं बोलणं मला पटलं. नाहीतर पत्रकार असल्याचं लपवून लोक नेहमी घरात घुसायला बघतात. म्हणून तुला घरात घेतलं. त्या थोडं हसून म्हणाल्या, पण लगेच त्यांचा चेहरा उदासवाना झाला.
गंधार काही आता मला आयुष्यभर माफ करणार नाही. म्हणजे? कारण थोडं पर्सनल आहे, पण आता इतक्या वर्षांनी मोकळेपणी सांगायला हरकत नाही. गंधारचे बाबा म्हणजे दीपक आणि मी कॉलेजपासून एकत्र होतो. त्याला लहानपणापासून जंगलाचं फार आकर्षण होतं. त्यानुसार त्याने IFS क्लिअर केली आणि मग फॉरेस्ट ऑफिसर म्हणून हिमाचल केडर घेऊन तिकडे गेला. मी पक्की मुंबईकर, शहरी मुलगी, पण तेव्हा प्रेमात इतकी वेडी होते की लग्न करून तिथे जंगलात राहायला तयार झाले. लग्न होऊन लगेच वर्षभरात आधीचा जन्म झाला. एव्हाना दीपक त्या एकांतात त्याच्या कामात मशगूल होता आणि माझं करिअर, माझं असणं सगळंच त्या निर्जन जागेत थांबून गेलं होतं. मी दिवसागणिक अजून खचत होते. त्या न थांबता पुढे बोलतच राहिले. गंधार 7 वर्षांचा होईपर्यंत आमचं अजिबात पटेनासं झालं आणि मी सगळं सोडून परत मुंबईला निघून आले. मी गंधारला घेऊन येण्यासाठी खूप आर्जव केली, पण त्याने आणू दिले नाही. गंधारचाही बाबावर खूपच जीव, त्यामुळे तोही राहिला माझ्याशिवाय. मी मुंबईत राहून माझं PG पूर्ण केलं. मग अमेरिकेत जाऊन एक डिप्लोमाही केला. या सगळ्या मधल्या काळात आमचा डिवोर्स झाला होता. देन आय गॉट मॅरिड अगेन. तेव्हा ही बातमी कळल्यावर दीपकने रागाने त्याची अंगठी मला परत पाठवून दिली होती. इतकं सगळं होऊनही त्याचा माझ्यावरचा राग संपला नव्हता. त्याने गंधारलाही सारखं वाईट सांगून त्या रागाचा भागीदार केलं. त्याचा कडवटपणा माझ्या त्या लहान गोड मुलातही भरून टाकला. पण 7 वर्षांपूर्वी त्याला कॅन्सर होऊन कळेपर्यंत तो गेलाच. तेव्हाच मी गंधारला शेवटची भेटले. सगळे विधी पार पडल्यावर त्याने रागानेच मला निघून जायला आणि पुन्हा कधीही न भेटायला सांगितले. तीच आमची शेवटची भेट होती. नंतर वर्षभरात माझे हजबंडही हार्ट अटॅकचं निमित्त होऊन अचानक गेले. आता मी पूर्णपणे एकटी झाले. त्यांच्या डोळ्यात एव्हाना पाणी जमा झाले होते. ओ, आय एम सो सॉरी. असो, मी काय सांगत होते? मला तुझं खरं वागणं आवडलं आणि म्हणूनच तू जर गंधारपर्यंत पोचलीस तर माझं एक काम नक्की करशील याची खात्री वाटली. थोड्या माझ्या स्वार्थासाठीच मी तुला आत घेतलं. आता त्यांचे डोळे चमकत होते. उठून त्या आत जाऊन आल्या तेव्हा त्यांच्या हातात एक मरून रंगाची मखमली डबी होती. ही दीपकची एंगेजमेंट रिंग. ही मला गंधारला द्यायची होती, पण तो आता मी जिवंत असेपर्यंत काही मला भेटत नाही. तुझ्यावर मी विश्वास टाकते. तू चुकून माकून गंधारपर्यंत पोचलीस तर ही अंगठी नक्की त्याला दे आणि ममाने दिली म्हणून सांग. डबी उघडून त्यातली प्लेन सोन्याची अंगठी दाखवत त्या म्हणाल्या, नक्कीच. म्हणून मी ती डबी हातात घेतली. घरी पोहोचल्यावर बेडवर बसून मी ती अंगठी नीट पाहिली. ती अंगठी बोटात फिरवतानाच मनात विचार आला, दिस इज डेफिनेटली माय तिकीट टू गंधार रत्नाकर. तुमने उसे ढूंढ लिया? सच में? फोनवर पलीकडून अनु अत्यानंदाने किंचाळत होती. तिचा अजिबात विश्वासच बसत नव्हता. मी भल्या पहाटे शिमला एअरपोर्टवरच्या तुरळक गर्दीतून एका हाताने आपली ट्रॉली बॅग खेचत दुसऱ्या हातात सेलफोन धरून अनुला उत्तरे देत होती. बॅगेज क्लेम करून गुळगुळीत फरशीवर मीडियम हिल्स टॉक टॉक वाजवत पटापट दाराच्या दिशेने निघाली होती. अभी तक ढूंढ नहीं लिया बट आय एम क्लोज. मान वाकडी करून फोन धरत एकीकडे पर्समध्ये काहीतरी शोधता शोधता म्हणाले, हैं और आप हो कहाँ मैडम? तिने लगेच विचारले. शिमला एयरपोर्ट. चिटकुल के लिए निकल रही हूँ. आज फ्राइडे है. अगर मैं मंडे को ऑफिस नहीं आ पाई तो प्लीज़ कोई बहाना बना लेना. यहाँ नेटवर्क में थोड़ा प्रॉब्लम है. मैं कॉल या मैसेज करके अपडेट देती रहूँगी. क्या क्या क्या? तुम पहुँच भी गए? डिमेलो पगला जाएगा जब उसे पता चलेगा. अनुला आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते. नो नो, अभी उसे मत बताना. अगर सब ठीक से हुआ और मैंने इंटरव्यू लिखा
तब फाइनली उसे बताऊंगी, मिथिला बजावले। ओके, तुम्हारे लिए मेरे फिंगर क्रॉस्ड है, याद रख, और ऑल द बेस्ट। अनु आज फोनवर किंचाळणे काही थांबवत नव्हती। थँक्स, चलो अब रखती हूँ, रोमिंग में हूँ। मी मोबाईल व्यवस्थित प्लास्टिक पिशवीत घालून पर्समध्ये ठेवला। बाहेर प्रचंड थंडी आणि रिमझिम पाऊसही होता। ब्लॅक जीन्स आणि थंडीचा विचार करून पूर्ण बाया असलेला पातळ राखाडी टी शर्ट घातला होता। वर पिवळे ऑल सीझन जॅकेट होते। पण मुंबईत गरम वाटणारे हे कपडे इथे काहीच कामाचे नाहीत हे बाहेर पडताच माझ्या लक्षात आले। जॅकेट ऑल सीझन असले तरी त्यात आता सगळीकडून पाणी आत झिरपू लागले होते। जॅकेटची हूड डोक्यावर ओढून पावसातून जवळजवळ पळतच टॅक्सी स्टँडकडे निघाली। गंधारच्या आईने सांगितल्याप्रमाणे मी 2-3 टॅक्सीवाल्यांकडे मा शेरावाली ट्रॅव्हल एजन्सीची चौकशी केली। पुढच्या चौकातच ते ऑफिस सापडले। ट्रॅव्हल एजन्सी कसली, एक लहानशी खोली आणि त्यात टेबल, खुर्ची आणि एक कम्प्युटर होता। सकाळची वेळ असूनही तिथे एकही माणूस नव्हता। आत जाऊन बॅग पायापाशी ठेवली आणि वाट बघायला लागली। तेवढ्यात मला बाहेर एक माणूस एका जुन्या मारुती जिप्सीच्या खाली झोपून काहीतरी दुरुस्त करताना दिसला। चला, कोणीतरी माणूस आहे इथे म्हणून त्याला विचारायला गेले। क्या आप बता सकते हैं मुझे कबीर सिंग कहाँ मिलेंगे? क्यों? त्याने तिथूनच रांगड्या भारदस्त आवाजात विचारले। उनसे बात करनी है, कुछ जरूरी काम है, एक ॲड्रेस चाहिए। मी रागाने ताठ उभी राहत म्हणाली। तो लगेच बाहेर येऊन माझ्यासमोर फडक्याने हाताचे ग्रीस पुसत उभा राहिला। त्याच्या आवाजाच्या अगदी उलट त्याची पर्सनॅलिटी होती। माझ्यासमोर उंच, किडकिडीत जीन्स आणि टी शर्ट घातलेला साधारण 25चा सरदार उभा होता। ॲड्रेस चाहिए, कौन हो तुम? त्याने डोळे बारीक करत विचारले। कबीर कहाँ है वो बताओ, त्याचे प्रश्न टाळत मी म्हणाले। कहाँ से आए हो, रिपोर्टर हो है ना? त्याने फडके बाजूला ठेवून जॅकेट घालता घालता विचारले। तुम क्यों पूछ रहे हो ये सब? पता है तो बोलो, मुझे बहुत अर्जेंट काम है उससे, उसके एक दोस्त को कुछ चीज पहुंचानी है। मी कशीबशी शांत राहत म्हणाले। दोस्त का नाम? त्याचा प्रश्न तयारच होता। गंधार रत्नाकर, मी आता बेफिकिरीने उत्तर दिले। पता था, खांदे उडवत तो म्हणाला आणि तिथून जायला निघाला। हे हॅलो, रुको, मिस्टर कबीर कहाँ मिलेंगे वो तो बताओ, मी जरा ओरडूनच विचारले। अच्छा, अब मिस्टर कबीर? तो वळून माझ्याकडे बघत कुत्सित हसला। देखो, मुझे सच में गंधार को कुछ देना है, मी अजिजीने म्हणाले। क्या देना है, सरदर्द? तो पुन्हा भुवया वर करून म्हणाला। व्हेरी फनी। माझे आता पेशन्स संपले होते आणि त्या कबीर माणसाचाही अजून काही पत्ता नव्हता। उसकी माँ ने कुछ भिजवाया है। अच्छा, माजी का नाम बताओ तो? एव्हाना तो रोड क्रॉस करून चहाच्या दुकानासमोर होता आणि मी त्याच्या मागे पळत तिथे पोहोचले होते व लगेच उत्तरले, मिथिला। क्रमशः कथेच्या पुढील भागात काय झाले हे जाणून घ्यायचे असेल तर सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच हा भाग आणि माझे अभिवाचन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि तुमच्या इतर वाचक मित्रांना शेअर करा। स्टे ट्यून, धन्यवाद।